शालोम, वेलकम टू अनफिल्टर्ड ब्लॉग्स. तर हे आहे गेट रेडी विथ मी फास्ट फॉरवर्ड. तर ख्रिसमसचा जो लुक होता साडीचा तो मी कसा तयार केला किंवा मी काय प्रोडक्ट यूज करून केलं हे मी या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. पहिलं तर मी सिरम यूज केलं, त्यानंतर मी सेटाफेलचं सनस्क्रीन यूज केलं आणि हे मी कन्सिलर लावून घेतलं आहे आणि ते कन्सिलर मी चांगलं सगळं स्किनमध्ये मर्ज करून घेतलं आहे. जेवढे काही डार्क स्पॉट्स असतील ते ह्याने हाईड होतात. HD कन्सिलर आहे आणि हे नेकला आणि मी थोडंसं नेकच्या बॅकला पण लावलं आहे. त्यानंतर मी लावलं मेबेलिनचं सुपर स्टे फाउंडेशन. हे पण मी 2 पंप मारले होते. 2 फक्त पंप घेऊन पूर्ण मी फेस कवर केला आहे आणि खूप छान प्रॉडक्ट आहे हे. मी नेहमी हेच यूज करते. लिटरली मला आता हे यूज करून 1 वर्ष झालं आहे आणि खूप छान मेकअप हा राहतो. जसं की त्याच्यात मेन्शन केलं आहे सुपर स्टे 24 आवर, तसा हा लूक पण तसाच झाला होता आणि ते स्टे पण तसंच करतं. त्यानंतर रेनीचं मी काजळ लावलं आहे आणि हे मी आयलायनर म्हणून पण यूज करणार आहे. हे 2 in 1 आहे, काजळ प्लस आयलायनर. त्यानंतर मी यूज केलं आय शॅडो मी चांगला लावून घेतला आणि आय शॅडोची स्टोरी अशी की मी माझा आय शॅडो विसरून गेली आहे मुंबईला, तर हे आय शॅडो मी वापरलं आहे माझ्या वहिनीचं. प्रॉडक्टचे कमतरता असल्यामुळं थोडंफार ॲडजस्ट करून केलेला हा मेकअप आहे, तर प्लीज थोडंसं समजून घ्या. त्यानंतर मी अप्लाय केला ब्लश लावला होता पिंक आणि आय शॅडो होती ब्राऊन. मस्कारा इनसाईडचा मी वापरलेला आहे आणि चांगले लॅशेस त्याने हायलाईट होतात, मस्त दिसतात आणि हा पण चांगला बऱ्यापैकी टिकतो. त्यानंतर मेबेलिनचीच ही कॉम्पॅक्ट पावडर आहे. तो जो लुक येतो सुपर स्टेचा, ह्याने हा तो लुक कंप्लीट होतो. त्यानंतर आयलायनर 1 स्ट्रोक आयलायनर लागलं आहे, वा बरं वाटलं जरा. नंतर मी दुसऱ्या आईला पण अप्लाय केलं आणि मग लास्ट मेबेलिनची लिपस्टिक लावून मी केलेला आहे लुक कंप्लीट. त्यानंतर मी ही साडी घातली आहे आणि ही ज्वेलरी मी ह्या साडीसाठी सिलेक्ट केली आहे. सिल्वर होतं त्यामुळं मी हे स्टोन यूज करत आहे. थोडंसं मॅचिंग मला लुक करायचा होता आणि असा काहीसा लुक झाला आहे. तो मी कंप्लीट केला ब्रेसलेट घालून आणि अशी मी दिसत होती. थँक्यू फॉर वॉचिंग.